अगो काय झाले? काय झाले बोल ना. ताई सासूबाई, मायेंनी आणि दुर्गा. रमे, चहाड्या करायच्या नाहीत. नाही, मी चहाडी नाही. रडायचेच असेल तर माझ घरात जा आणि तिथे रडत बाईस. उगाच माझ्या कानाशी बुणबुण नकोय मला. झोपायचंय मला शांतपणे. चल जा इथून. अगो जा ना. आई, आई, आई ग, या घरात आता माझे कोणीच नाहीये. कोणीच माझे लाड करत नाही. कोणी मला जवळ सुद्धा घेत नाही. आता माई सुद्धा मला ओरडतात. आणि आता स्वतः पण इथे नाहीये. आई तू ये ना ग इथे लवकर. मला खूप आठवण येते तुझी. आई तू ये ना लवकर. अहो गोपाळ. अगो वेशीवरच जांभेकर गुरुजी भेटले. हो का? त्यांच्याकडूनच सरस्वतीची बातमी कळली. आनंद झाला खरोखरच. परंतु त्यांच्याकडूनच नंतर कळले की सरस्वती माहेरी गेली आहे म्हणून. अगो बाई, मग काय, गोपाळाचे मस्तक सडकले. आणि आम्हासही सरस्वतीचे वागणे पटले नाही हो. 2 वार धीर धरावयास हवा होता तिने. अहो पण आहे कुठे तो? तो तेथूनच परस्पर गेला. म्हणाला जातो आणि उद्या सकाळी सरस्वतीस घेऊनच येतो. काय झाले रमाबाई? स्वतः सगळे माझ्यावर रागवलेत. कुणीच मला जवळ घेत नाहीये. मी आज इथे निजू? आपण असे करू, आपण बाहेर मोकळ्या हवेत जाऊयात. तिथे गप्पा मारूया. आम्ही आमच्या मुंबईच्या गोष्टी सांगतो. तुम्ही इथे काय घडले ते आम्हाला सांगा. म्हणजे तुम्हास मोकळे वाटेल. तुम्हास अगदीच पेंग नाही ना आलेली? नाही. बरे, मग आपण बाहेर जाऊया. अभ्यासाबद्दलही होईल बोलणे. आम्ही नव्हतो तेव्हा तुम्ही काय काय केले ते आम्हाला सांगा. जावई बापूस भेटण्याचा निर्णय योग्यच होता. चांगली मदत झाली त्यांची. गजाननाची कृपा म्हणायची. पाहू, आशा तरी पल्लवित झाल्या आहेत. निर्णय योग्य तो होईल असे वाटते आहे. पण असे सांगताना तेव्हा वाटते की आपण कुठल्या तरी छान तळ्याच्या काठाशी बसलेलो आहोत आणि मनास अगदी छान वाटते आहे. अगो बाई, विसरलेच मी. आज तुम्ही मुंबईहून आला आहात ना, आणि त्यातून आज तुमचा उपास. तुम्ही काही फराळाचे खाल्ले नसेल ना, आणि तुम्हाला खूप भूक लागली असेल, हो ना? हो ना, भूक लागली आहे हे खरे. पण आम्हाला यायला उशीर झाला. आम्हाला वाटलं सगळे झोपले असतील. मग कशासाठी उठवा सगळ्यांना? असे कसे, मी आहे ना. तुम्ही इथेच बसा. मी आत्ता आले. झाले. हे मी अगदी आईसारखेच केले. ऐनवेळी. हे माझे साधेसुधे जेवण स्वतःना नक्की आवडेल. सगुणे, अगं हळूहळू काढलीस पण छान काढलीस रांगोळी अगदी. सावकाश जेव हो माधवा. तुला आवडतात ना म्हणून मुद्दाम राजगिराच्या पुऱ्या केल्या होत्या. पण तूच इथे नाहीस. मला आपले सारखे वाटत होते की संध्याकाळपर्यंत तरी तू यावास हो. आणि बघ, माझ्या मनी होते म्हणून उशिरा का होईना पण आलास.